सर क्या बताना चाहोगे, काय सांगू शकता आपण? आज चुनाव आहे आणि व्यवस्थितरित्या मतदान करून राहिले, पण भ्रष्टाचार कुठं ना कुठं खंत होऊन राहिली आहे की जे सरपंच उभे आहेत एकामेकाला आरोप करत आहेत. जसं आपला कोळसा खदानमध्ये जे एक हिरा असते की नाही, दिवसाने काढतो आपण सोन्याचा मला किंवा हिऱ्याचा, तसे आम्ही ह्या बोखारा ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी कोळसा खाण्यातून 2 हिरे निवडून काढले आम्ही. एक सरपंचासाठी रणजित सिंग चव्हाण आणि दुसरा ग्रामपंचायत सदस्यासाठी आहे विजयपाल बापूरावजी आवळे. आणि हे अनुभवी माणसं असताना ह्या ग्रामपंचायतला भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी आम्ही हे दोघांना निवडलेलं आहे. पण कुठंतरी तुमच्या जो उमेदवार उभा आहे सरपंच पदासाठी याच्यावर आक्षेप आलेला आहे जनतेच्या, या विरोधी पक्षांच्या. हे चुकीचं आहे ना, कारण की पहा, तो एक कास्तकार आहे आणि एक माजी सरपंच उपसरपंच होता आणि गव्हर्नमेंटची जे योजना आहे नरेगाची त्याच्या शेतामध्ये ते विहीर मंजूर झालेली होती. आता विहिरीचा पैसा कसा काढायचा असं तर भेटत नाही ना. जोपावतर जॉब कार्ड बनत नाही, घरचे म्हणा किंवा बाहेरचे जोपावतर पैसा निघत नाही, त्याला भ्रष्टाचार थोडी म्हणणार. हे आरोप चुकीचे त्यांनी सिद्ध करून दाखवायचे, दुकानचे आरोप लावले त्यानं. सर आपण याच्या अगोदर पण सरपंच पदासाठी आपली उमेदवारी होती, आपण टप दिलेल्या होत्या आणि तेव्हापासून भ्रष्टाचार खूप जोमाने चालू आहे. काय सांगणार आपण आणि आजचा चुनाव जो आहे कशा रीतीने होत आहे? मी मागच्या वेळेस इलेक्शनमध्ये काय नाव आहे सर आपलं? गजानन वानखेडे. मी मागच्या वेळेस होतो, परंतु इथे विरोधी पक्षांनी भरपूर दारू आणि मटणाच्या पार्ट्या करून लोकांना गुमराह केले आणि लोकांचे मतं पलटवले, म्हणजे विचारसुद्धा पलटवले. आणि यावेळेससुद्धा दारू आणि मटणाच्या पार्ट्या खूप चालवल्या. तरी पण लोकांना माहिती झाली आहे का 3-3.5 वर्षाच्या काळामध्ये जे BJP सरकारचं राज्य या बोखारा गावात होतं आणि त्यांनी कशा रीतीनं या गावात चळवळ मचवली आहे, दबंगिरी तयार केलेली आहे. या गावात या वार्डात एकही काम केलेलं नाही. 5-5, 6-6 रोड बनवले, पण ते रोड आले मंजूर झाले, त्याचे पैसे काढले यांनी, तर पैसे काढूनही रोड बनला नाही. ते प्रकरण रणजित सिंग चव्हाण उचलून काढल्यानंतर यांना रातोरात ते रोड तयार केले. अशी परिस्थिती इथं भरपूर आहे. स्मशानभूमी नाही, रोड नाही. समीर मेघे साहेब या क्षेत्राचे आमदार आहे, पण रोडाचा विकास नाही, गड्डे पडलेले आहे, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे, CC फुटेज कॅमेरेसुद्धा या गावात नाही, चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. मंगल कार्यालयामध्ये कुत्रे हागत आहे 3 वर्षापासून. मेघे साहेबाची जे पार्टी आहे BJP हे का करत आहेत म्हणजे पूर्ण जनताच पाहत आहे. म्हणजे तुम्हाला वाटते की आता ह्यावेळेस बदलाव होईल? यावेळेस बदलाव व्हायलाच पाहिजे आणि वोटरनं किंवा सर्व नागरिकांनी सुद्धा याचा विचार. साहेब, आज मतदानाचा शेवटचा दिवस मतदान होत आहे. जनता बड्या चांगल्या रीतीने मतदान करत आहे. कोणता पक्ष येईल हे सांगता येत नाही, पण विकासासाठी आणि कुठेतरी बदलावासाठी आपला जो अनुभव आहे, आपण गावातले आहात, काय आपला अनुभव आहे, काय सांगणार? माझे नाव जयदेव कुदावडे बोखारा. मी 15 वर्ष सरपंच बोखारा ग्रामपंचायत आहे. 15 वर्ष तोपर्यंत विकास झाला आणि आता पण हे 2-3 वर्षामध्ये जे काँग्रेसने रोड केले होते बोखारा गावात त्याच्यावर मुरुम सुद्धा टाकण्यात आला नाही. आणि 10-15 वर्षापासून मेघे साहेब इथले आमदार आहेत. निवडून आल्यावर तर कोणी पक्षाचा राहत नाही, सर्वाचा असते. त्यानं काय केलं, दिला कुठं फंड आता पण 1 रुपयाचं काम फंड एवढ्या मोठ्या योजना कुंदाताई राऊतने केल्या जिल्हा परिषद असताना. ते काय 2-2.5 वर्षाची निवडणूक आहे, म्हणजे त्याला का मध्यवर्ती झाली त्याला काय म्हणतो पोटनिवडणी. त्याच्यामुळे 52 लाखाची 54 लाखाची करोडची योजना बोखारा सर्व पाणी झालं. आता आमदार साहेबांनी काय केलं म्हणजे मीच केलं, म्हणजे बळाया चाकून राहिले, काहीच केलं काही नाही. गावात
गावातल्या लोकांना हीन समजते, बोखारा गावाला वासियाला त्याला मग ते भ्रष्टाचार आहे गावचे लोक. त्या गावातल्या कर्मचाऱ्याला सुद्धा गावात नोकरीवर घेतलं नाही. बाहेरचे नातेवाईक, बाहेरचे सर्व लोक आणून गावात लावले आणि गावातले लावले तर झाडू दिले त्याच्या हातामध्ये आणि बाहेरचे वाले इथं खुर्च्यावर बसले. 4 लोकांवर कारवाई झाली. 4 लोक गेले. 25 लोक ग्रामपंचायतला टॅक्स वाढून पोट भरून आले यायचे नातेवाईकाचं. हा भ्रष्टाचार नाही आहे? एवढे लोक लागतात ग्रामपंचायतला? ठीक, ते झालं. आम्ही खोट्या पावत्या केल्या, टॅक्स केलं, भ्रष्टाचार केला ग्रामपंचायत. हे मोबाईल बोंबल लावले BJP वाले. यानं काय केलं? हे तर धुतल्या तांदळाचे होते ना. याच्या राज्यात काऊन निघला भ्रष्टाचार? अकाउंट सस्पेंड सेक्रेटरी. नहीं। आप मतदान करने आए हो, हाँ बोलिए। इतने धूप में आप जागरूक नागरिक हो, जो सच्चाई के लिए यहाँ अच्छा उम्मीदवार आना चाहिए, अच्छा सरपंच आना चाहिए, इसलिए आप इतने धूप में मतदान करने आए, क्या बताना चाहोगे? धूप में इसलिए आए कि हमारे गांव का कुछ भी विकास नहीं है। न रोड बराबर है, न गलियों में नाली है, न पानी बराबर आता। और यहाँ पर ग्राम पंचायत में तो 2 साल हो गए जहाँ पे सरपंच है, न उप सरपंच। बोलने गए तो झगड़ा करने आते कि ये लोग बोलते करके कि इनको पक्ष वालों ने भड़का के भेजे। हमको पक्ष वाले क्यों भड़काएंगे? हम लोग के व्यवहार है, हमको समझता नहीं हमारा विकास क्या होना चाहिए, क्या नहीं होना चाहिए करके। इसलिए हम लोग यहाँ पे मतदान इतने धूप में आए। अरे आपको लगता है कि इस बार अच्छा सरपंच मिलेगा? हमको अच्छा सरपंच होना ना, रणजीत सिंह चौहान। आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहे आणि तो योग्य रीतीने मतदार आपला हक्क बजावेल आणि योग्य व्यक्तीला निवडून देईल हीच आजच्या दिवशी आशा आहे. नाही, पण मला कुठंतरी आमचा जो मीडिया सर्वे झालेला आहे, माझा स्वतःचा सर्वे आहे, मी प्रत्येक जेव्हापासून चुनाव लागलेला आहे, पहिली पसंत म्हणजे आपले ठाकरे गुरुजी, देवेंद्र ठाकरेजी हे जनतेची पहिली पसंत झालेली आहे. आपल्याला वाटते आहे की जास्तीत जास्त मताने ते निवडून येतील. सर, आता जनतेने पहिली पसंत दाखवला आहे तर आता जनतेचं पण काम आहे. जनता तशी निघत आहे, पण जनतेला आणखी थोडंसं त्रास घ्यावा लागेल आणि आजच्या दिवशी उन्हाची तमान न बाळगता त्यांना घराच्या बाहेर निघून मतदानावर जाऊन मतदान करावं लागेल. निवडून तर येतील, पण जास्त लीडनी येतील ते, बस. आपण काय सांगणार? आपण सरांच्या अर्धांगिनी आहात आणि पूर्ण इलेक्शनमध्ये आम्ही सोबत होतात. आपण पण विकासाच्या कुठं ना कुठं आपला पाठबळ राहील. काय सांगणार? विकास तर होणारच आहे. निवडून जर आले आणि जनतेने जर आम्हाला कौल दिला तर आम्ही जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही सर्वच कामं आम्ही त्यांचे मनपूर्वक करणार आहोत. म्हणजे आपल्याला वाटते की जो जनतेने जो आपल्यावर विश्वास घातला विश्वास ठेवला, तो चांगल्या तो विश्वास प्रकारे. चांगला पण त्यांनी वहिनी मला सांगा, कुठंतरी सरांनी, देवेंद्र ठाकरे सरांनी बोलले आहे की निवडून आल्यावर 6 महिन्याच्या आतमध्ये मी विकासाचे कामं करणार, प्रयत्न करू असे शब्द बोलले आहे. जनता त्या आशेवर पण आहेत ना, की त्यांना वाटते की कुठतरी बोकारा ग्रामपंचायत पोटनिवडणूक. आज यहाँ आसमान की तपती धूप में, इतने बड़े टेम्परेचर में लोग बड़े उत्साह से मतदान करने जा रहे हैं. अपन भी जानते हैं यहाँ मतदाता, यहाँ के लोग खड़े हैं, इनका क्या विचार है? सर, क्या बताना चाहोगे कि इस बार बदलाव होगा या फिर विकास के लिए कौन सा ऐसा उम्मीदवार है जो जनता की पहली पसंद है? बोकारा गांव के विकास के लिए आदरणीय भारतीय जनता पार्टी का जो उम्मीदवार है देवेंद्र जी ठाकरे, ये चुनाव में आगे बढ़ के चुन के आने की अच्छी संभावना है. लेकिन विकास होगा ठाकरे सर आने से? बिल्कुल होगा. भारतीय जनता पार्टी का यहाँ पे आदरणीय
जो विकास पुरुष है आमदार समीर जी मेघे, उनके माध्यम से और ऊपर केंद्र शासन में भी भारतीय जनता पार्टी की सत्ता है, वो दोनों को साथ में लेके गांव का विकास करने में समर्पित रहेंगे। देवेंद्र गुरुजी जो है एक अच्छा महापुरुष है, उनके माध्यम से और उनकी छवि भी बहुत अच्छी है और एक्टिव है। खुद को ऐसा समझते कि वो खुद के लिए न काम करते हुए समाज के लिए वो हमेशा तत्पर रहते। उनका ये ध्येय है कि मैंने मेरे जो 65 साल के पहले जो उन्होंने बच्चों को एजुकेशन देके उनको अच्छे से उन्होंने साथ दिया। अभी उनका ऐसा कहना है कि मैं बचा हुआ जो मेरा समय है गांव के लोगों के लिए और जितना मैं उनके लिए कुछ करना चाहता हूँ और गांव के लिए जो विकास जो होने का है वो पूरा उनके माध्यम से उनका करने की बहुत उनकी इच्छा है। सर, आमदार मेघे साहब विकास नहीं कर पाए यहाँ पे, ऐसा कुछ नागरिकों का कहना है। अभी तक के जो भी विकास हुआ है वो स्थानीय आमदार जो हमारे हैं समीर भाऊ मेघे, उनके माध्यम से यहाँ पे हुआ है। फिर वो 25-15 के माध्यम से हो या अन्य कोई जो ग्राम विकास मंत्रालय की जो भी योजना है उनके माध्यम से हो, स्थानिक निधि के माध्यम से हो, ये सब आमदार समीर भाऊ मेघे के वजह से ही दिख रहा है। मेरे को ये नहीं समझ रहा कि विपक्ष हमेशा बोलता है कि जल जीवन मिशन योजना हमने लाई। अभी आप गूगल पे डालिए या कोई भी इस पे देखिए कि जल जीवन योजना ये किसकी है। जल जीवन मिशन, ये जल जीवन मिशन केंद्र की योजना है। आप मुझे ये नहीं समझता कि यहाँ के बोलने वाले वो बीजेपी में कब गए और कब उन्होंने मोदी साहब के तरफ से ये योजना लाई, तो यही नहीं समझता। यहाँ की स्थानिक जनता होशियार है, उनको सब समझता कि किसको समर्पित करना चाहिए और किसको लाना चाहिए। ठाकरे गुरुजी, आपण गावातल्या सर्व जो सर्वे झालेला आहे कित्येक दिवसां पाहून राहिलो, आपली पहिली पसंत म्हणून सिटी, आणि आज सकाळीपासून आम्ही मतदातांच्या संपर्कात आहोत। त्यांची पहिली पसंत म्हणजे विकास पुरुष, हे पण आपल्या नाव दिलेलं आहे आपल्याला की हे विकास करतील। आज एवढ्या दुपारचे 12:15 वाजलेले आहेत, तरी मतदाताच्या रुझान हे मतदान देण्याकरिता आपल्याप्रती आतुर आहेत। काय सांगणार गुरुजी आपण? हा जनतेचा विश्वास आपल्याप्रती, गावातल्या लोकांना विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचं पॅनलच विकास करू शकते। इतर बूथवर गर्दी नाही आहे, भारतीय जनता पार्टीच्या बूथवर गर्दी आहे। तरी मी आव्हान करतो लोकांना की जे घरामध्ये आहेत, ऊन आहे थोडंसं मान्य आहे, पण ही संधी वेळेवर पुन्हा येणार